बघा ह्या एक्झाम्पल मध्ये काय म्हणलं, फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ अ पॉइंट विच इज लोकेटेड, म्हणजे एक पॉइंट तुम्हाला काढायचं आहे. ते पॉइंट कुठे लोकेट झाले ना, तर त्याच्या कंडिशन ह्या क्वेश्चन मध्ये दिलेल्या आहेत. बरोबर. मग मी काय काम करतो, आपल्याला जे पॉइंट लागणार आहे, लेट म्हणतो पी ब्रॅकेट मध्ये एक्स कॉमा वाय कॉमा झेड बी द गिवन पॉइंट. गिवन पॉइंट म्हणा किंवा आपल्याला लागणारा म्हणजे काय म्हणू दे बाळा, रिक्वायर्ड पॉइंट. झालं. त्याच्यामध्ये पहिल्या गोष्टीकडे लक्षात घ्या बाळा, लक्ष द्या, 3 युनिट्स बिहाइंड द वायझेड प्लेन. लक्ष द्या, समोरच्या साईडला असलं तर काय, पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? पॉझिटिव्ह. बिहाइंड असेल तर, काल बघितलं की नाही आपण, तर समोरच्या साईडला असेल तर, बिहाइंड असेल तर, कळायला लागलं. समोर म्हणजे काय वर्ड वापरायला पाहिजे, इन फ्रंट ऑफ. कळायला लागलंय. आता मला एक क्वेश्चन, कालचे फॉर्म्युले काढा आणि एकदा बघा. पहिलं त्यांनी काय म्हणतोय, गिवन पॉइंट इज, काय म्हणलेत बाळा, 3 युनिट बिहाइंड द वायझेड प्लेन. पहिलं क्वेश्चन, वायझेड प्लेन पासनं असलेलं डिस्टन्स कोण असतं? एक्स आहे का? वायझेड प्लेन पासनं असलेलं डिस्टन्स कसं असतंय? मग तुम्हाला मिळणारा आन्सर हे एक्स ची व्हॅल्यू इथे मिळणार. समजलं. दुसरं कंडिशन, हे कसं आहे रे बाळा, बिहाइंड द आहे ना बाळा. बिहाइंड द जर असेल तर पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? किती युनिट बिहाइंड द आहे, त्यामुळे एक्स ची व्हॅल्यू किती भेटली? सोपं. पुढचं सांगा लवकर चला, किती युनिट बाळा? 4 युनिट. कुठे रे बाळा, सांगा लवकर चला. राईट ऑफ एक्स झेड प्लेन. मला आन्सर सांगा लवकर, किती युनिट राईट ऑफ एक्स झेड प्लेन आहे? 4 युनिट. सिंपल. आता एक क्वेश्चन विचारायचा आहे, एक्स झेड प्लेन पासनं जे डिस्टन्स असतं त्या डिस्टन्सला आपण काय म्हणतो? बरोबर. आता सेम कंडिशन, थोडं लॉजिक वापरा आणि आम्हाला आन्सर द्या बघा. राईट ऑफ म्हणजे पॉझिटिव्ह का लेफ्ट ऑफ म्हणजे पॉझिटिव्ह? राईट एक्स ऍक्सिसच्या राईट, राईट एक्स ऍक्सिस कसं असतं? पॉझिटिव्ह असतं. लेफ्ट ऍक्सिस कसं असतं? निगेटिव्ह. म्हणजे राईट ऑफ म्हणजे काय यायला पाहिजे बाळा? पॉझिटिव्ह. काय लागलंय, किती युनिट आहे म्हणजे वाय ची व्हॅल्यू भेटली तुम्हाला. नेक्स्ट काय सांगितलंय, किती युनिट्स तर बाळा? 5 युनिट्स. लवकर. अबाव द एक्स वाय प्लेन. मला आन्सर सांगा, एक्स वाय प्लेन पासनचे जे डिस्टन्स असते ते कोण असतं? झेड. आता मला सांगा, अबाव द असेल तर पॉझिटिव्ह का बिलो द असेल तर पॉझिटिव्ह? अबाव द. तुम्ही वाय ऍक्सिसला बघितलं की नाही, दरवेळेला वरच्या साईडला वाय ऍक्सिस काढत असताना आपण पॉझिटिव्ह घेतो, खाली असताना. तसंच अबाव द जर असेल तर मी काय म्हणणार? पॉझिटिव्ह. किती युनिट अबाव आहे? मग झेड ची व्हॅल्यू एवढं मिळालं. देन रिक्वायर्ड कोऑर्डिनेट्स ऑफ अ पॉइंट इज, काय मिळेल रे बाळा सांगा? एक्स कॉमा वाय कॉमा झेड पी ब्रॅकेट मध्ये सांगा -3 4 आणि काय मिळालं? 5. बरं सोपं आहे. ओके. मला तसंच पुढचं सांगताय लवकर. आता सध्याला बाय, इथं पण तुम्हाला पॉइंटच काढायचा ना, मग पॉइंटच्या रिलेटेड गोष्टी सांगा रे बाळा. काय म्हणू दे सांगा. परत लेट म्हणतो. आता त्याच क्वेश्चनचा पार्ट असल्यामुळे मी एम पॉइंट म्हणतो. एक्स कॉमा वाय कॉमा झेड बी द रिक्वायर्ड पॉइंट. झालं. पहिली कंडिशन काय म्हणलं तर बाळा, लवकर, गिवन पॉइंट इज इन द वायझेड प्लेन. वायझेड प्लेन पासनं जे डिस्टन्स आहे त्याला कोणतं डिस्टन्स म्हणतो आपण? पहिली गोष्ट, पॉइंट इन द वायझेड प्लेन आहे ना, म्हणजे एक्सचं डिस्टन्स किती झालं? अरे लवकर, एक्स पासनं पुढे गेलं तरच मला डिस्टन्स मिळेल ना. वायझेड प्लेन मध्ये जर असेल तर डिस्टन्स किती? 0. समजलं. इन द वायझेड प्लेन आहे, मला डिस्टन्स कधी भेटतंय? एक तर पुढे जावा किंवा मागं जावा. इन द वायझेड प्लेन असेल तर पॉइंट, लवकर, एक्स ची व्हॅल्यू किती? 0. पुढचं सांगा बाळा, काय म्हणलं?
1 युनिट टू द राईट ऑफ, काय म्हणून ते सांगा लवकर, चला काय म्हणलं, 1 युनिट टू द, लवकर, राईट ऑफ द एक्झेड प्लेन. अरे एक्झेड प्लेन पासनं जे डिस्टन्स आहे त्याला कोणतं डिस्टन्स म्हणतो, वाय. बरं बाळा, राईट ऑफ म्हणजे पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? पॉझिटिव्ह. किती युनिट पॉझिटिव्ह, म्हणजे वाय ची व्हॅल्यू किती झाली, पुढचं सांगा रे बाळा, काय म्हणले, 6 युनिट्स अबाउट द एक्स वाय प्लेन. 6 युनिट अबाउट द एक्स वाय प्लेन. एक्स वाय प्लेन पासनं जे डिस्टन्स असतं ते कोण असतं, झेड. अबाउट द म्हणजे पॉझिटिव्ह का बिलो द म्हणजे पॉझिटिव्ह, अबाउट द. बिलो द म्हणजे, मग हे अबाउट द म्हणलंय याचा अर्थ हे काय झालं बाळा, पॉझिटिव्ह. एक्स वाय प्लेन पासून जे डिस्टन्स आहे ते झेड झालं. किती युनिट आहे, म्हणजे याची व्हॅल्यू काय झाली, मी इथं काय म्हणायला पाहिजे सांगायला पण चला, देन लवकर, रिक्वायर्ड पॉइंट इज पी ब्रॅकेट, पी आपण ए म्हणलंय ना, एक्स कॉमा वाय कॉमा झेड, ए ब्रॅकेट मध्ये एक्स ची व्हॅल्यू 0, वाय ची व्हॅल्यू 1. समजलं, ओके बाळा. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय म्हणलंय, तुम्हाला ट्रँगलचे 3 वर्टायसेस दिलेले आहेत, बरोबर. 3 वर्टायसेस दिलेले आहेत. मग हे ट्रँगल कोणत्या टाईपचं आहे मला पहिल्यांदा काढावं लागेल ना. एरिया ऑफ द ट्रँगलचं नॉर्मल फॉर्म्युला काय रे बाळा, लवकर, 1/2 इंटू, सांगा बाळा पुढं, 1/2 इंटू बेस इंटू हाईट. पण माझ्यापाशी इथं बेस आणि हाईट म्हणून काय दिलंय का, नाही. समजलं. दुसरं, आपल्यापाशी दिलेलं ट्रँगल जर हे इक्विलॅटरल ट्रँगल असेल तर काय फॉर्म्युला, लवकर लवकर सांगा. इक्विलॅटरल ट्रँगल असेल तर फॉर्म्युला काय, लवकर सांगा बाळा. बरं, मी उलट क्वेश्चन विचारतो, मला किती पॉईंट दिले तरी बाळा, 3 पॉईंट दिलेत. मग 2-2 पॉईंटला घेऊन मी म्हणजे एक एक साईड काढू शकतो का नाही. ह्या दोघांना घ्यायचं, साईड ए बी मिळते बाय डिस्टन्स फॉर्म्युला, बरोबर. ह्या दोघांना घ्या, एक साईड मिळेल, ह्या दोघांना घ्या, एक साईड मिळेल. 3 साईड मिळाले. जर 3 साईड मिळाले तर फॉर्म्युला मी कोणता वापरू, लवकर फास्ट सांगा लवकर. माझ्यापाशी 3 साईड जर असेल तर आपण हेरॉन्स रूल आपण ऑलरेडी वापरलेलं आहे ना बाळा ट्रिग्नोमेट्री मध्ये. काय फॉर्म्युला होता हेरॉन्स रूल नुसार, अंडर रूट एस ब्रॅकेट मध्ये एस मायनस ए, एस मायनस बी, एस मायनस, म्हणजे 3 साईडचे व्हॅल्यू मिळाले तर मी त्या पद्धतीने काढू शकतो. सोपं, ओके. बघा, इक्विलॅटरल ट्रँगल जर असेल तर त्यासाठी फॉर्म्युला एक आहे जे तुम्हाला 8th स्टँडर्ड मध्ये होतं. लवकर, इक्विलॅटरल ट्रँगलचं एरिया, व्हॉट इज द एरिया ऑफ इक्विलॅटरल ट्रँगल, 10वी ला मेन्सुरेशन म्हणून टॉपिक होतं, तिथं पण दिलं होतं ना टॉपिक मेन्सुरेशन मध्ये, 10वी ला शेवटचं टॉपिक तुम्हाला काय होतं, व्हॉट इज द एरिया ऑफ इक्विलॅटरल ट्रँगल. हा टॉपिक होतं का नव्हतं, लक्षात नाही. 10वी ला शेवटचं टॉपिक, क्षेत्रफळ घनफळ असं काहीतरी नाव होतं मराठीमध्ये, बरोबर. एरिया ऑफ इक्विलॅटरल ट्रँगल इज √3/4 साइड स्क्वेअर. काय फॉर्म्युला आहे त्याचं, √3/4 साइड स्क्वेअर, ओके. बरं, पहिल्यांदा आपण चेक करू आपलं दिलेलं ट्रँगल हे कोणत्या टाईपचं, त्यानुसार आपण पुढे बघू. पहिल्यांदा दिलेल्या पॉइंटला नाव द्यायचं, लेट कॅपिटल ए ब्रॅकेट मध्ये 1,1,0, बी ब्रॅकेट मध्ये सांगा बाळा 1,0,1 आणि सी ब्रॅकेट मध्ये 0,1,1 आर गिवन 3 वर्टाइसेस ऑफ ट्रँगल. झालं. बर, आपल्यापाशी डिस्टन्स फॉर्म्युला काय सांगताय मला तेवढं सांगा लोक, बाय डिस्टन्स फॉर्म्युला. डिस्टन्स फॉर्म्युला काय सांगतो बाळा, डी इज इक्वल टू अंडर रूट, सांगा बाळा चला, x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस
Z2 मायनस Z1 ब्रॅकेट स्क्वेअर. सोपं आहे. अरे तुम्हाला 10वी पर्यंत एक्स आणि वायचे दोनच कोऑर्डिनेट मिळत होते, त्यामुळे मी हे दोघांना वापरतो. आता 3 आहेत ना बाळा, तुम्हाला एक्स व्हॅल्यू वायची आणि झेडची व्हॅल्यू द्यायला तिघांना वापरायचं. ओके, पुढे गेल्यानंतर सांगा बाळा. चला, मग असं असेल तर मी पहिल्यांदा काय काम करतो, डिस्टन्स ए बी ला काढतो. देन लेंथ ए बी इज इक्वल, पहिली गोष्ट अंडर रूट. आता मला एक गोष्ट सांगायचं, पॉइंट ए हे झालं, बी हे झालं की नाही, तुम्हाला ज्याला मर्जीला वाटतंय त्याला 1 म्हणा, ज्याला मर्जीला वाटतंय त्याला 2 म्हणा, काही फरक पडत. आपण ए बी चं डिस्टन्स काढतो मी 2, ह्याला म्हणू दे. सांगा x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस, सांगा बळा चला, y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस, सांगा बळा, अरे कुठे गेलं इथे, z2 मायनस z1, सांगा 1 मायनस 0 ब्रॅकेटचा स्क्वेअर. सांगा बळा इथं काय, 0, इथं -1चा स्क्वेअर +1चा स्क्वेअर, म्हणजे याचा अर्थ आपल्याला लेंथ ए बी ची व्हॅल्यू किती मिळाली, √2 युनिट. ए बी ची व्हॅल्यू काढलो आपण. तसंच लेंथ, आता बीसी काढायचं. बीसी काढत असताना सुद्धा तुम्हाला ज्याला मर्जीला वाटतंय त्याला 1 म्हणा, ज्याला मर्जीला वाटतंय बीसी, ह्याला 2 म्हणू दे. काय ते सांगा लवकर चला, 0 मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस, पुढे सांगा बळा, 1 मायनस 0 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 1 मायनस 1, लवकर काय व्हॅल्यू होती इथं, 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 परत आन्सर किती मिळालं, √2 युनिट. हे कोण भेटलं आपल्याला, लेंथ बेसी. आता लेंथ कोण शिल्लक राहिलं, एसी. एसी ची व्हॅल्यू परत सेम. आता ए आणि सी दोघांना पकडा, सांगा बळा चला, x2 मायनस x1, 0 मायनस 1, सांगा 0 मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 1 मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर, पुढं लास्ट 1 मायनस 0 ब्रॅकेट स्क्वेअर. ह्या ठिकाणी सांगा बळा चला, 1 0, परत आन्सर किती आलं, √2 युनिट. आता मला ह्या तिघांकडे बघा, ते काय लागलंय, जेवढं लेंथ हिअर, लेंथ ए बी जेवढं आलंय तेवढंच लेंथ बीसी आलंय का, तेवढंच लेंथ एसी आलंय का, सगळ्यांचं लेंथ सेम आहे ना, ए बी बी सी आणि एसी ची. बाळा सगळ्या ट्रँगल मध्ये सगळ्या साइडचं लेंथ सेम जर असेल तर त्याला कोणतं ट्रँगल म्हणतो, इक्विलॅटरल ट्रँगल. काय लागलंय, देअरफॉर काय म्हणतो बाळा, ट्रँगल एबीसी इज इक्विलॅटरल. हे ट्रँगल इक्विलॅटरल जर असेल तर पुढं लवकर, आपल्यापाशी मगाशीच सांगितलं तुम्हाला, वी हॅव, किंवा असं म्हणू, द एरिया ऑफ इक्विलॅटरल ट्रँगल इज, काय फॉर्म्युला सांगितलं बाळा, √3/4 इंटू साइड स्क्वेअर. आता सगळे साइड सेमच आहेत ना, त्यामुळे तुम्ही कोणतं पण फॉर्म्युला घ्या, समजलं, म्हणजे कोणतं पण साइड घ्या, कोणतं पण एक साइड घ्या रे बाळा, काय ब्रॅकेट स्क्वेअर, √3/4, √2 चा स्क्वेअर किती, 2 1 जा, पुढं सांगा बाळा, √3/2 शिल्लक राहिलं. हे आपल्याला एरिया ऑफ ट्रँगल एबीसी मिळालं. एरिया कशामध्ये असतं रे बाळा, युनिट स्क्वेअर. समजलं, लिहून काढ बाळा चला लवकर. लक्ष आहे रे बाळा. चला, तुम्हाला गिवन मध्ये काय म्हणलेलं, ए बी बार इज इक्वल टू काहीतरी एक वेक्टर दिलेलं आहे. पॉइंट ए काय दिलं तर बाळा, हे इनिशियल पॉइंट आहे, पॉइंट बी काउंट आहे, टर्मिनल, टर्मिनल म्हणजे सेकंड पॉइंट. काय लागलंय, मग मी सुरुवात करताना कसं करतो, कधी पण लक्षात घ्या,
तुम्हाला जे पॉइंट्स दिलेले आहेत ना ए आणि बी, ए आणि बी चे पोझिशन वेक्टर्स काढायचे. पोझिशन वेक्टर म्हणजे काय? लवकर, द वेक्टर विच रिप्रेझेंट्स द पोझिशन ऑफ पॉइंट कुठनं, फ्रॉम द ओरिजिन, ओ पासून निघालेलं. त्याला डायग्राम पण काढून दिलं की नाही आपण. मग 2 पॉइंट आहेत आपले. लेट कॅपिटल ए ब्रॅकेट मध्ये 1,5,0, दुसरं पॉइंट काय बी. बी पॉइंट काय मला माहिती आहे का? नाही. मग मी त्यामुळे इथे पुढे काय लिहित नाही. आर द पॉइंट्स हॅव्हिंग पोझिशन वेक्टर्स. अरे बाळा, कॅपिटल ए तुमचं पॉइंट असेल तर त्याचा पोझिशन वेक्टर कोण आहे, तर त्याला स्मॉल ए बार म्हणतो. कॅपिटल बी तुमचं पॉइंट जर असेल तर स्मॉल बी बार काय झालं बाळा, ॲज अ पोझिशन वेक्टर झालं. समजलं? मग आता बघा, पॉइंट ए तुम्हाला दिलेलं आहे की नाही, मग त्याचं पोझिशन वेक्टर ए बार कसं काढायचं? सिंपल. ह्या सगळ्यांना आय, जे आणि के लावायचं. सांगा, पहिल्याला आय लावलं तर इथं काय आलं? 1 आय कॅप म्हणजे आय कॅपच ना, प्लस 5 जे कॅप. पुढे 0 के कॅप लावायची गरज आहे का? नाही. आता एवढं काम संपल्यानंतर ना गिवन मध्ये आपण बघू. आपल्याला गिवन मध्ये कोणाची व्हॅल्यू दिलेत? ए बी बारची. ए बी बारची व्हॅल्यू कसं काढतो रे बाळा आपण? बी बार मायनस ए बार. हे लिहून दिलंय का नाही मी? लिहून दिलंय ना? ए बी बारची व्हॅल्यू कसं काढायचं? बी बार मायनस, कुठं लिहून दिलेलं आहे? पोझिशन वेक्टरच्या अंडरच. डायग्राम पण ड्रॉ करून दिलेलं आहे. मग इथं तुम्ही सांगा की बाळा, ह्या मायनस ए बारला इकडं आणतो. मायनस ए बार इकडं जर आलं तर काय होतं बाळा? प्लस ए बार झालं की नाही, मायनस ए बार इकडे आलं. मी इकडच्या साईडला शिल्लक कोण राहतंय? बी बार. लिहिताना मात्र मी इकडे लिहिलं. ए बी बारची व्हॅल्यू काय दिली आहे त्यांनी? बरोबर, 2 आय कॅप मायनस 4 जे कॅप प्लस 7 के कॅप प्लस ए बारची व्हॅल्यू आपण काढलेली आहे, आय कॅप प्लस 5 जे कॅप. सांगा, 2 प्लस 1 3 आय कॅप मायनस 4 प्लस 5 प्लस 1 आलं की नाही. आता इकडे के कॅप ऍडिशन करण्यासाठी कोण आहे का? मग इथं कोण आलं? 7 के झालं. बी बार कोण होतं रे बाळा? लवकर, पॉइंट बी चं पोझिशन वेक्टर. बाळा, पॉइंट ए चं पोझिशन वेक्टर आपण कसं काढलो? त्यांना आय जे के लावून. बरोबर. मग असं असेल, देन पॉइंट कॅपिटल बी इज गिवन बाय. कॅपिटल बी कसं काढायला पाहिजे? तर लिहायला, पॉइंटला आय जे के लावलं तर पोझिशन वेक्टर तयार झालं. पोझिशन वेक्टरचे आय जे के काढा, पॉइंट मिळेल. म्हणजे कोणाला सांगा? 3 1 7 झालं. पॉइंट बी, टर्मिनल पॉइंट आपल्याला मिळाला. कोलिनियर म्हणजे काय रे बाळा? सांगा लवकर. चला लवकर सांगा, व्हॉट इज मीन बाय कोलिनियरिटी किंवा कोलिनियर म्हणजे काय? इफ द गिवन पॉइंट्स आर ऑन द सेम लाईन देन द पॉइंट्स आर सेड टू बी कोलिनियर. समजलं? परत एकदा रिपीट करतो बाळा. व्हॉट इज मीन बाय कोलिनियरिटी? इफ द गिवन पॉइंट्स आर ऑन द सेम लाईन देन द पॉइंट्स आर सेड टू बी कोलिनियर. काय लागलं? थोडं तुम्हीच सांगा बाळा. इफ गिवन पॉइंट्स lies on same line then points are said to be collinear. झालं. आता वेक्टर मध्ये कोलिनियरिटीसाठी कंडिशन आहे. ओके, नीट लक्षात घ्या मी काय म्हणतो. मी 2 कंडिशन देतो, त्याकडे जर नीट लक्षात घ्या. समजा हे आपलं लाईन आहे, ह्या ठिकाणी आपलं पॉइंट ए आहे, ह्या ठिकाणी पॉइंट बी आहे, ह्या ठिकाणी पॉइंट सी आहे. समजलं एवढं? जर मी काय म्हणतोय, जरा फक्त कोलिनियरिटीचं तेवढं कंडिशन देत नाही, थोडं वेगळं पण देतो, त्याकडे जरा लवकर. इफ ह्या ठिकाणी बघा, जर समजा माझ्यापाशी ए बी बार इज इक्वल टू सी डी बार जर असेल, आता इथं डी पॉइंट ह्याच्यावर आहे का? याचा अर्थ ही कंडिशन ह्याच्यासाठी सांगायला लागलोय का? नाही.
कोलिनियरिटीची कंडिशन मी तुम्हाला इकडे देतो. समजा लागलाय? जर दोन वेक्टर्स कसे तरी बाळा लवकर इक्वल टू आहेत. अरे दोन वेक्टर इक्वल असेल तर त्या वेक्टर्सला आपण काय म्हणतो? इक्वल वेक्टर्स. इक्वल वेक्टर्स कसे असतात तर बाळा लवकर दे आर हॅव्हिंग सेम मॅग्नेट्यूड ॲज वेल ॲज सेम डायरेक्शन. मी आता थोडं वेगळं कंडिशन देतो त्याकडे बघा. इफ ए बी बार इज इक्वल टू के इंटू सी डी बार. के कोण झालं? के कोण झालं? कॉन्स्टंट म्हणजे स्केलर झालं. मग मी इथं काय म्हणतो त्याकडे लक्षात घ्या. इफ वन वेक्टर इज स्केलर मल्टिपल ऑफ अदर वेक्टर, असं जर असेल तर ते दोन वेक्टर एकमेकांना पॅरलल आहेत. ते दोन वेक्टर एकमेकांना कसे बाळा म्हणजे काय म्हणून परत एकदा सांगा लवकर चला. हे काय बाळा सांगा. ए बी बार इज स्केलर मल्टिपल ऑफ कोण रे बाळा असं जर असेल तर मग काय म्हणायला पाहिजे ए बी बार इज पॅरलल टू सी डी बार. पॅरलल वेक्टर कसं ओळखायचं कळालं. एक वेक्टर घ्यायचं त्याला कोणत्या तरी कॉन्स्टंटने मल्टिप्लाय केलं तर ते कोण झालं पॅरलल. ओके. आता ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये फरक काय तुम्ही मला सांगा. ए बी बार इज इक्वल टू के इंटू बी सी बार. पहिलं क्वेश्चन द वन वेक्टर इज स्केलर मल्टिपल ऑफ अदर देन ए बी बार अँड बी सी बार आर पॅरलल. देअरफॉर इथे काय म्हणतो ए बी बार इज पॅरलल टू बी सी बार. समजलं. तुमच्यापैकी आता कोण पॅरलल वेक्टर म्हणजे ह्याच्यानुसार इथं मला ए बी बार जर असेल तर इकडं कुठं तर मला सी डी बार मिळेल. समजलं. असं झालं की नाही. आता पलीकडच्या साईडला घेऊन बघा रे बाळा. ए बी बार इज पॅरलल टू बी सी बार म्हणजे दोन लाईन्स काढायचे. हे ए बी बार झालं. इथं पॅरलल मध्ये मी असं बी सी बार काढलं तर चालतंय का? अरे चालतंय का? नाही चालत. कसं हो म्हणतो रे. झोपेतच असतो निवांत. लवकर हे असं काढलं तर चालतंय का? अरे पॉइंट बी इथं सुद्धा आहे. चालतंय का तसं? नाही. समजलं. मग याचा अर्थ काय रे बाळा बीसी बार कुठे गेलं? इथं गेलं. समजलं. याचा अर्थ मी काय म्हणायला पाहिजे इफ ए बी बार इज स्केलर मल्टिपल ऑफ बी सी बार देन ए बी बार इज पॅरलल टू बी सी बार. झालं. पहिलं क्वेश्चन पॅरलल आहेत का नाही. येस. पण दोघांमध्ये पॉइंट बी सेम आहे ना. पॉइंट बी सेम जर घेतलो तर ते एका लाईनवरच येतात. समजलं काय होतं ते एका लाईनवरच येत. पॅरलल कोणाला म्हणतो रे बाळा लवकर असे लाईन्स ज्यांचं स्लोप सेम आहे. स्लोप जर सेम जर असेल तर थीटा सेम होतं. मग हे दोघं पॅरलल जर असतील एका लाईनवर असेल तर तुम्ही एवढ्याचा थीटा घ्या किंवा त्या पुढच्याचा थीटा घ्या किंवा सगळ्याचाच थीटा घ्या. थीटा तर सेम असेल. समजलं. मी काय म्हणू दे लवकर ह्या स्केलर मल्टिपलच्या कंडिशन नुसार ए बी बार इज पॅरलल टू बी सी बार. नंतर लगेच काय म्हणणार पॉइंट बी इज लवकर कसं पॉइंट तर बाळा इट इज द कॉमन पॉइंट. बरोबर. देअरफॉर कॅपिटल ए कॉमा बी कॉमा सी आर कसे झाले बाळा मग कोलिनियर एका लाईनवरच झाले. समजलं. व्हॉट इज द कंडिशन ऑफ कोलिनिटी परत एकदा सांगा लवकर. द वन वेक्टर इज स्केलर मल्टिपल ऑफ अदर. दुसरं कंडिशन काय लवकर एक पॉइंट कसं पाहिजे कॉमन. एक पॉइंट कॉमन याचा अर्थ एकच पॉइंट कॉमन पाहिजे का. एक पेक्षा 50 पॉइंट असू दे की मला घेऊन काय करायचं. तर फॉर एक्झाम्पल बघा इथं ए बी आहे. इथे परत एक वेक्टर यायला लागलाय सी आणि डी. आता हे सगळेजण कोलिनियर आहेत का नाही. ए बी आणि सी डी मध्ये एक पॉइंट कॉमन आहे का इन्फिनाइट पॉइंट आहेत. इन्फायनाइट पॉइंट आहेत. बरोबर ना. बरे कळायला करे बाळा. मग तुम्हाला कोणतर म्हणलं काय म्हणलं शो दॅट द फॉलोइंग पॉइंट्स आर कोलिनियर. तुम्ही काय काम करणार. पहिलं काम द वन वेक्टर इज स्केलर मल्टिपल ऑफ अदर हे दाखवणार. बरोबर. मग नंतर काय म्हणणार अरे हे स्केलर मल्टिपल आहे त्याचा अर्थ ते पॅरलल आहेत. पण ह्यांच्यामध्ये दोन पॉइंट सॉरी एक पॉइंट कसं आहे कॉमन आहे म्हणून ना. जर कॉमन असेल पॅरलल विथ कॉमन पॉइंट देन इट विल दीज पॉइंट्स आर कोलिनियर. परत एकदा रिपीट करतोय. दिलेल्या 3 पॉइंटला मी काढून दाखवतो. सिंपल आहे बघा लवकर.
लेट कॅपिटल ए ब्रॅकेटमध्ये 3,2, मायनस, कॅपिटल बी ब्रॅकेटमध्ये 9,8, मायनस 10, कॅपिटल सी ब्रॅकेटमध्ये -2, -3, 1. अरे बघा, हे कॅपिटल मध्ये जे दिलेलं असते ते तुमचे कार्टेशियन कोऑर्डिनेट मधले पॉइंट्स असतात. ओके, हे पॉइंट्स असतात कार्टेशियन कोऑर्डिनेट मधले. मग मी मगाशी काय म्हणलं, हे आपले कार्टेशियन कोऑर्डिनेट्स मधले पॉइंट्स जर असतील लवकर, मग मी पुढे काय म्हणायला पाहिजे, स्मॉल मध्ये जे येणार आहेत ते कोण झाले रे बाळा, पोझिशन. मग मी काय म्हणून सांगा लवकर, चला, ए बी सी लवकर आर द पॉइंट्स, काय म्हणू दे, हॅव्हिंग पोझिशन वेक्टर्स, कोण असणार बाळा, स्मॉल ए बार, स्मॉल बी बार अँड स्मॉल सी बार रिस्पेक्टिव्हली. पहिलं काम स्मॉल ए बार, स्मॉल बी बार, स्मॉल सी बार काढून घ्यायचं. सांगा स्मॉल ए बारची व्हॅल्यू काय, सिंपल, पॉइंट ए ला आय जे के लावा, काय आलं, 3i कॅप प्लस 2j कॅप मायनस 4k कॅप. स्मॉल बी बारची व्हॅल्यू सांगा रे बाळा, 9i कॅप प्लस सांगा 8j कॅप मायनस 10k कॅप. स्मॉल सी बारची व्हॅल्यू सांगा रे बाळा, -2i कॅप मायनस 3j कॅप प्लस 1k कॅप म्हणजेच k कॅप. 3 पॉइंट दिलेत ना, 3 पॉइंटचे 2 वेक्टर तयार करायचे आहेत. इथं किती पॉइंट होते, ए बी सी, त्या 3 पॉइंटचे किती वेक्टर तयार केलात, 2. कळायला लागलंय, आता कॉमन सेन्स आहे, 3 चे 2 वेक्टर तयार करायचे आहेत तर कोण तर कॉमन राहतेच ना. मग तुमची मर्जी, तुम्ही ए बी आणि बीसी घेता, ए बी आणि बीसी जर घेतलात तर बी कॉमन राहत आहे, ए बी आणि एसी घेतलात तर ए कॉमन. तुमची मर्जी, कोणते पण 2 पॉइंट घ्या, पण एक पॉइंट कॉमन पाहिजे. ओके, मला सांगा देन ए बी बार इज इक्वल टू काय तर बाळा, बी बार मायनस ए बार. बी बारची व्हॅल्यू सांगा काय, 9i कॅप प्लस 8j कॅप मायनस 10k कॅप मायनस ए बारची व्हॅल्यू सांगा, 3i कॅप, अरे ह्याला काय, 9i कॅप प्लस 8j कॅप मायनस 10k कॅप मायनस ए बार 3 2 मायनस 4. लवकर ए बी बार इज इक्वल टू 9 -3 आहे ना, 9 - 3 किती आलं, 6i कॅप, 8 - 2 सांगा बाळा, 8 - 2 6j कॅप -10 प्लस 4, बरोबर का, -4 नाही +4 किती येत आहे, -6k कॅप. मग मी काय काम करतो, ह्या सगळ्यांमधनं 6 ला कॉमन काढतो, आतमध्ये कोण शिल्लक राहील, आय कॅप प्लस जे कॅप मायनस के कॅप. 6 ला कॉमन काढलो, ह्याला इक्वेशन काय म्हणू बाळा, आता एबी ला काढलो, तुमची मर्जी, तुम्ही एसी ला काढा किंवा बीसी ला काढा. एसी ला काढलात तर पॉइंट ए कॉमन राहील, बीसी ला काढलात तर पॉइंट बी कॉमन राहील. ओके, आणि आपण बीसी ला काढायचं, बीसी बार म्हणजे काय रे बाळा सांगा, सी बार मायनस बी बार, नेक्स्ट मायनस प्रिव्हियस. सांगा सी बार कोण आहे, -2i कॅप मायनस 3j कॅप प्लस के कॅप मायनस बी बार कोण आहे सांगा बरं, 9i कॅप प्लस 8j कॅप मायनस 10. मला पुढे आन्सर सांगा बाळा, -2 -9 -11i. पुढे सांगा -3 -8 -11 +1 +10 +11. एवढं कळालं का, पुढे गेल्यानंतर मला सांगा, सगळ्यांमधनं मी काय करतो, -11 ला कॉमन काढतो. अरे बाळा, -11 बाहेर गेले, इथं कोण शिल्लक राहत आहे, -11 बाहेर गेले, अरे इथं 11 बाहेर गेल्यामुळे इथं फक्त के कॅप राहिलं, मायनस बाहेर गेल्यामुळं साइन चेंज झालं का नाही, कोणाची व्हॅल्यू मिळाली मला, समजलं, दोन्ही साइडला -11 ने डिवाइड करा. इथं काय तर लवकर सांगा, बी सी बार अपॉन -11 हो का,
इकडं कोण शिल्लक राहिलं रे बाळा? आय कॅप प्लस जे कॅप मायनस पुढं सांगा तसंच BC बार अपॉन 11 आय कॅप प्लस जे कॅप मायनस के कॅप म्हणजेच लवकर नाहीतर एक काम करू दे का? बघा इथं मी काय करतो ह्यालाच थोडं चेंज करून टाकतो तुम्हाला पण ओके अजून सोपं जर एवढं तर मिळालं BC बार ह्याला 6 ने डिवाइड करतो 6 ने मल्टिप्लाय करतो चालतंय का नाही रे बाळा? ह्याला असं का केलो? हे कुठं तुम्हाला ह्यासारखं दिसायला लागलं की नाही? मग त्या एका गोष्टीमुळे -11/6 ह्याच्या जागी मी कोणाला लिहू दे आता? हे तुम्ही कुठनं घेतलात? आता मला एक गोष्ट सांगा, कॅन आय से दॅट BC बार इज हे स्केलर म्हणजे कॉन्स्टंट आहे का नाही? स्केलर मल्टिपल ऑफ AB बार. याचा अर्थ काय झालं रे बाळा सांगा? ते पॅरलल झाले. पण या दोघांमध्ये पॉइंट कोणतं कॉमन आहे? पॉइंट बी कॉमन आहे ना? मग त्या एका गोष्टीमध्ये कोण झाले? पॅरलल विथ कॉमन पॉइंट देन दॅट विल बी कोलिनियर. सांगा लवकर चला. हिअर BC बार इज लवकर स्केलर मल्टिपल ऑफ AB बार. त्या एका गोष्टीमुळं BC बार इज पॅरलल टू AB बार. बट सांगा बळा काय म्हणू दे? पॉइंट B इज कॉमन. हेन्स A, B, C आर कसे झाले बाळा? कोलिनियर. समजलं? आता पॉइंट्स कोणते कोणते तरी बाळा? PQR आहेत ना? मग पॉइंट्स PQR जर असतील तर दोन वेक्टर कोणते काढू? PQ आणि QR. चालतंय? सेम इथंच बघत बघत मला सायमल्टेनियसली इकडे सांगा बाळा. बरोबर काय म्हणू दे? लेट कॅपिटल P ब्रॅकेटमध्ये 5,4, 5, 2 Q मध्ये 3, 2, 4 कॉमा R ब्रॅकेटमध्ये 5, 8, 0 सांगा आर द पॉइंट्स हॅव्हिंग पोझिशन वेक्टर्स कोणते कोणते पोझिशन वेक्टर बाळा? पॉइंट P असेल तर स्मॉल p बार, पॉइंट Q असेल तर स्मॉल q बार, पॉइंट कॅपिटल R जर असेल तर स्मॉल. हे त्याचे पोझिशन वेक्टर झाले. सोपं. पहिल्यांदा त्यांच्या किमती काढायचं ना जसं ह्यांच्या पोझिशन वेक्टर अलोकेट केल्यानंतर ना त्यांच्या व्हॅल्यूज काढलो तिथं पण तेच काम करू. Therefore सांगा रे बाळा P बार इज इक्वल 4i कॅप प्लस 5j कॅप प्लस 2k कॅप. पुढे सांगा रे बाळा चला Q बार इज इक्वल टू सांगा 3i कॅप प्लस 2j कॅप प्लस 4k कॅप अँड स्मॉल r बार ची व्हॅल्यू सांगा तसंच 5i कॅप प्लस 8j कॅप. इथं 0 असल्यामुळे 0k कॅप म्हणण्याची गरज आहे का? नाही. एवढं झालं. एवढं काम संपल्यानंतर ना पहिल्यांदा कोणाला काढू? PQ बारला काढायचं. PQ बारची व्हॅल्यू कशी? स्मॉल क्यू बार मायनस स्मॉल p बार. कळायला लागलंय? कॅपिटल Q बार मायनस कॅपिटल P बार लिहित बसणार का? नाही. कळायला लागलंय? मला सांगा Q बारची व्हॅल्यू किती आपल्यापाशी? 3i कॅप प्लस 2j कॅप प्लस 4k कॅप मायनस P बारची व्हॅल्यू सांगा बळा. 4i कॅप प्लस 5j कॅप प्लस सांगा पुढं 3 मायनस 4 मायनस 5 प्लस 2 मायनस 5 मायनस 3j कॅप सांगा पुढं प्लस 4 मायनस 2 प्लस 2k कॅप ना एवढं कळालं. ह्याला इक्वेशन काय म्हणत बाळा 1. आता PQ बारला काढलं ना दुसरं कोणाला काढू दे QR बार. QR बार कसं लिहायचं? R बार मायनस Q. मला पुढे सांगा की बाळा R बारची व्हॅल्यू किती आहे? 5i कॅप प्लस 8j कॅप मायनस Q बारची व्हॅल्यू किती आहे? 3i कॅप प्लस 2j कॅप प्लस 4k कॅप. ओके
पुढे सांगा रे बाळा. 5 मायनस 3 2i कॅप 8 मायनस 2 6 जे कॅप. त्या पुढे सांगा. इथं के आहे का रे बाळा? मग इकडे जे शिल्लक आहे त्यालाच घेऊन टाकायचं. -4 के. समजलं? हे कोणाची व्हॅल्यू मिळाली आपल्याला? आता क्यू आर बार मध्ये असे अरेंजमेंट करा जेणेकरून पी क्यू बारचा वापर करता येईल. समजलं? मी काय काम करतो, क्यू आर बार मधनं -2 ला कॉमन काढतो. मायनस कॉमन काढल्यामुळे आतमधले चिन्ह बदलले. इथं सांगा की मग काय येईल? इथं मायनस आय कॅप येईल ना, इथं -3 जे कॅप, इथं काय येईल? -2 बाहेर करा +2. आता मला सांगा हे कोण आहे? हेच आहे का नाही? सांगा पुढं मग. -2 इंटू पी क्यू बार कुठनं लिहिलात तुम्ही? फ्रॉम 1. आता इथं बघितल्यानंतर मला काय कळतं? लवकर. द क्यू आर बार इज स्केलर मल्टिपल ऑफ पी क्यू बार. स्केलर मल्टिपल असेल तर हे दोघं काय झाले बाळा? पॅरलल. सांगा बाळा पुढं. हिअर क्यू आर बार इज स्केलर मल्टिपल ऑफ कोण? पी क्यू बार. मग असं जर असेल देअरफॉर क्यू आर बार इज पॅरलल टू पी क्यू बार. झालं? पुढं काय म्हणणार? बट कोणतं पॉइंट कॉमन आहे रे बाळा? पॉइंट क्यू इज कॉमन. हेन्स कॅपिटल पी, कॅपिटल क्यू आणि कॅपिटल आर हे कसे झाले बाळा? कोलिनियर. ओके, लिहून काढा. कोणाला काय अडचण वगैरे असेल तर विचारा तसं. लक्ष द्या. त्यांनी तुम्हाला सांगितले दिलेले वेक्टर हे कोलिनियर आहेत. काय लागलंय? कोलिनियर जर असेल तर आता फॉर एक्झाम्पल ए बार आणि बी बार हे दोन वेक्टर दिलेत. हे दोन्ही वेक्टर कसे आहेत बाळा? कोलिनियर. हे दोन्ही वेक्टर कोलिनियर असेल तर त्यांचे कोइफिशियंट जे आहेत ना, आता आयचं कोइफिशियंट इथं A1 आहे, इकडं काय B1. मी यांचा रेशो घेतो. काय लागलंय? मग आता A1 अपॉन B1 जेवढं येईल तेवढंच A2 अपॉन B2 येतं, तेवढंच A3 अपॉन B3 येतं. समजा लागलंय? ह्याला काय म्हणायचं? द कोइफिशियंट्स आर इन प्रपोर्शन म्हणायचं. काय म्हणायचं? कळायला लागलंय? मग इथं पण आपण तेच काम करू. त्यांनी दोन वेक्टर दिलेत ना, लेट. पहिल्या वेक्टरला आपण काय म्हणू बाळा? सांगा लवकर चला. ए बार म्हणायचं. सांगा लवकर चला. काय? 2i कॅप मायनस क्यू जे कॅप प्लस 3k कॅप. दुसरं जे वेक्टर आहे त्याला बी बार म्हणून सांगा. 4i कॅप मायनस 5j कॅप प्लस 6k. बर, हे वेक्टर आणि हे वेक्टर तुम्ही स्वतःच सांगितलेले आहेत कोलिनियर आहेत. काय लागलंय? त्यासाठी मी काय म्हणू दे? गिवन दॅट ए बार अँड बी बार आर कोलिनियर. अरे बाळा, हे कोलिनियर जर असेल तर हे लोक काय होतील रे बाळा? हे कोइफिशियंट्स कसे राहतील? प्रपोर्शन. मग इकडं आयचं कोइफिशियंट किती आहे? इकडं नाहीतर पहिल्यांदा कंडिशन लिहू का? A1 अपॉन B1 इज इक्वल टू बरोबर आहे की A2 अपॉन B2 इज इक्वल टू A3 अपॉन B3. पुढे सांगा बघा, A1 ची व्हॅल्यू किती आहे? B1 ची व्हॅल्यू, A2 ची व्हॅल्यू किती आहे? -q अपॉन पुढे सांगा A3 ची व्हॅल्यू अपॉन किती? बाकी सगळ्यांना सोडा, कोणत्या पण दोघांना घ्या, मला फक्त क्यू काढायचं ना. हे मायनस मायनस तर गेले, मग काय शिल्लक राहिलं बा? 2/4 इज इक्वल टू क्यू बाय 1 जा 5 ला इकडे पाठवा. क्यू इज इक्वल टू किती मिळतंय? झालं काम, समजलं? आता पहिली महत्वाची गोष्ट, व्हॉट इज कोप्लेनॅरिटी? कोप्लेनॅरिटी म्हणजे काय बाळा? सांगा लवकर चला. कोलिनियर म्हणजे काय? पॉइंट्स आर अलॉंग द सेम लाईन. कोप्लेनर म्हणजे काय? पॉइंट्स आर लवकर कुठं? इन द सेम प्लेन. काय लागलंय? बरं, कोप्लेनॅरिटी म्हणजे काय?
सांगा, इफ पॉइंट्स लाईज इन द सेम प्लेन, then the points are said to be काय म्हणून बाळा सांगा, कोप्लेनर. झालं. आपल्याला कोप्लेनरिटी दाखवायची जर असेल, बघा की कोलिनियरिटी दाखवायची जर असेल तर आपण काय म्हणलो होतो, स्केलर मल्टिपल त्याचा वापर केला होतो. समजलं. परत एकदा, इफ द पॉइंट्स आर कोलिनियर देन दीज पॉइंट्स आर स्केलर मल्टिपल. कोप्लेनर जर असेल तर त्याला लिनियर कॉम्बिनेशन म्हणायचं. कोप्लेनर जर असेल तर काय म्हणायचं, मग बघा मी काय म्हणतो, लेट कॅपिटल ए, कॅपिटल बी, कॅपिटल सी, कॅपिटल डी आर किती पॉइंट्स आहेत बाळा, 4 पॉइंट्स. बरोबर. असं जर असेल देन एक वेक्टर, आता 4 पॉइंट, अरे गेल्या वेळेला 3 पॉइंट होते ना, 3 पॉइंट मध्ये एकाला कॉमन घेतलो आणि किती वेक्टर तयार झाले, 2. आता 4 पॉइंट आहेत, त्याच्यामध्ये एकाला कॉमन घ्यायचं. काय लागेल, ए बी सी डी आहे ना, 4 वेक्टर आहेत, एकाला कॉमन घेतला तर कोणतं तयार होईल, पहिल्यांदा ए बी, ए सी, ए डी. झालं. तर हे 3 वेक्टर जे तयार होत, 3 पॉइंटचे 2 वेक्टर तयार केलात. आता 4 पॉइंटचे किती वेक्टर तयार करणार, 3. कळायला लागलंय. मगाशी सुद्धा 3 पॉइंटचे 2 वेक्टर तयार करत असताना एकाला कॉमन घेतलात. आता 4चे 3 करत असताना सुद्धा एकाला कॉमन घ्यायचं. आता नंतर काय सांगायचं, हे 3 जे वेक्टर तयार व्हायला लागलेत ते वेक्टर एकमेकांच्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये आहेत. काय लागलंय म्हणजे काय बघू. देन ए बी बार कॉमा, सांगा बा, एकाला ए ला कॉमन घ्यायला लागलो ना, त्यामुळे ए सी बार कॉमा ए डी बार आर 3 वेक्टर्स झाले. असं जर असेल देन लवकर कोणतं पण एक वेक्टर ए बी बार इज एक्सप्रेस्ड ॲज, काय म्हणायचं बाळा सांगा, लिनियर कॉम्बिनेशन. कोणाच्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये, ऑफ ए सी बार अँड ए डी बार. म्हणजे काय, ए बी बार इज इक्वल टू एक्स इंटू नेक्स्ट वेक्टर कोण आहे बाळा, ए बी बार नंतर ना, सांगा की प्लस वाय इंटू कोण असायला पाहिजे, ए डी बार. ही लिनियर कॉम्बिनेशनची कंडिशन आहे. लिनियर मध्ये आपण कधी म्हणतो बाळा, जेव्हा व्हेरिएबल जे आहे त्या व्हेरिएबलचं रेस्ट टू पॉवर 1 असतं. काय लागेल, लाईनचं इक्वेशन म्हणजे रेस्ट टू पॉवर किती असतं बाळा, इथे एक्स रेस्ट टू किती आहे, वाय रेस्ट टू किती आहे. त्यामुळे ह्याला काय म्हणायचं, इट इज द लिनियर कॉम्बिनेशन. समजलं, कळालं. आता हे नेमकं आहे कसं, सॉल्व्ह कसं करायचं, त्यासाठी हे एक्झाम्पल बघूत म्हणा आपण. बाळा किती पॉइंट, 4 पॉइंट दिलेत ना. सेम पहिलं काम, लेट कॅपिटल ए ब्रॅकेट मध्ये 1, -1, -1, कॅपिटल बी ब्रॅकेट मध्ये -1, -1, -1, पुढे कॅपिटल सी ब्रॅकेट मध्ये 1, 1, 1 अँड कॅपिटल डी ब्रॅकेट मध्ये 2, -3, 4 आर द पॉइंट्स हॅव्हिंग पोझिशन वेक्टर्स. कोणते कोणते बघा, ए बार, बी बार, सी बार, डी बार रेस्पेक्टिव्हली. आता जे पोझिशन वेक्टर सांगितले ते पोझिशन वेक्टर आपण काढू. सांगा बघा काय. पहिल्यांदा ए बार इज इक्वल टू आय कॅप मायनस जे कॅप प्लस के कॅप. ए बार मिळालं. स्मॉल बी बार सांगा, मायनस आय कॅप प्लस जे कॅप प्लस के कॅप. पुढे सांगा बाळा, सी बार इज इक्वल टू आय कॅप प्लस जे कॅप प्लस के कॅप. डी बार इज इक्वल टू सांगा बाळा चला, 2 आय कॅप मायनस 3 जे कॅप प्लस 4. 4 वेक्टर मिळाले. 4 वेक्टरचं कन्व्हर्जन किती वेक्टर मध्ये करायचं आपल्याला, 3 मध्ये. 4 वेक्टर कोणाचे आहेत, 4 पॉईंटचे आहेत ना. मग मगाशी काय म्हणलं, 4 पॉईंटचे कन्व्हर्जन 3 वेक्टर मध्ये. नाव ए बी सी डी दिलेलं आहे. मग असं जर असेल तर पहिल्यांदा कोणाला काढू, ए बी बार. बरोबर.
ए बी बार कसं काय मिळेल? बी बार मायनस बी बारची व्हॅल्यू सांगा रे बाळा काय? मायनस आय कॅप प्लस जे कॅप प्लस के कॅप मायनस ए बारची व्हॅल्यू सांगा. लास्ट आन्सर तेवढं सांगताय. ए बी बार मायनस आय मायनस 2i कॅप प्लस जे प्लस 2j कॅप प्लस के मायनस के कॅन्सल. ए बी बारची व्हॅल्यू मिळाली. दुसरं कोण आहे सांगा रे बाळा? पॉइंट ए ला कॉमन घेणार आहे ना. दुसरं कोण झालं मग? ए सी बार. ए सी बार म्हणजे काय? सी बार मायनस ए बार. सी बारची व्हॅल्यू सांगा. आय कॅप प्लस जे कॅप प्लस के कॅप मायनस ए बारची व्हॅल्यू आय कॅप मायनस जे कॅप प्लस के कॅप. पुढे सांगा. प्लस आय मायनस आय कॅन्सल. प्लस जे 2j आले प्लस के मायनस के परत कॅन्सल. शिल्लक कोण राहिलं बाळा? फक्त 2j राहिलं ना. ए बाय पॉइंट ए ला कॉमन करून ए बी घेतलात, ए सी घेतलात. आता कोणाला घ्यायचंय? एडी ला. अँड ए डी बार म्हणजे काय रे बाळा? डी बार मायनस ए बार. डी बारची व्हॅल्यू 2i कॅप मायनस 3j कॅप प्लस 4k कॅप मायनस ए बारची व्हॅल्यू आय कॅप मायनस जे कॅप प्लस के कॅप. पुढं सांगा रे बाळा. 2i कॅप मायनस आय कॅप. अरे 2 मायनस 1 म्हणजे 1 येतं ना. मायनस 3 प्लस 1 मायनस 2 आला प्लस 4 मायनस 1 प्लस 3 ईडी बार झाला. काय लागलंय? मग मी पहिल्यांदा काय काम करणार? त्यांनी काय म्हणलेत? कोप्लेनर आहेत का नाही असं विचारलेत ना. जर कोप्लेनर असते तर ते काय झाले असते रे बाळा? लिनियर कॉम्बिनेशन मध्ये असले असते. कशा असले असते? समजलंय? पण मी लिनियर कॉम्बिनेशन मध्ये आहेत का नाही आहेत चेक कसं करायचं त्याकडे जरा लक्षात द्या. ओके. मी काय म्हणतो? कन्सिडर म्हणले. ए बी बार इज इन द लिनियर कॉम्बिनेशन कोणाच्या? ऑफ ए सी बार अँड एडी बार. मग असं जर असेल तर त्याचं मिनिंग काय? लिनियर कॉम्बिनेशन मध्ये कंपल्शन आहे का ते दोनच वेक्टर लिनियर कॉम्बिनेशन? आपलं घेणंच नाही काय. 5 असू दे की आपल्याला काय फरक पडणार? एकाला एका साईडला ठेवायचं, बाकीच्याला एक्स वाय झेड तुम्हाला जे लावायचं लावा. मग सांगा मग काय म्हणू? लिनियर कॉम्बिनेशन मध्ये जर असेल तर ए बी बार इज इक्वल टू काय असायला पाहिजे? एक्स इंटू ए सी बार प्लस वाय इंटू एडी बार. समजलं? ए बी बार कोण आहे मला ते पहिल्यांदा सांगायचं. मायनस 2i कॅप प्लस 2j कॅप इज इक्वल टू एक्स इंटू ए सी बार कोण आहे? 2j कॅप प्लस वाय इंटू एडी बार कोण आहे? आय कॅप मायनस 2j कॅप प्लस 3k कॅप. झालं? आता मी काय करतो? ब्रॅकेटच्या बाहेर कोण कोण आहेत ना त्यांना आतमध्ये नेतो. याला थोडं सिम्प्लिफाय करून सांगा मला काय आहे. 2xj कॅप वाय ने आतमध्ये मल्टिप्लाय करा. वाय आय कॅप मायनस 2yj कॅप प्लस 3yk कॅप. झालं? इथपर्यंत आल्यानंतर ना आय वाल्यांना कॉमन, जे वाल्यांना कॉमन, के वाल्या. इथं आय वाला तर एकटाच आहे म्हणजे काय करू दे? वाय आय कॅप. जे वाले 2 जण आहेत ना इथं आणि इथं, हो का? मी काय करतो? जे ला कॉमन काढलं. इथं आतमध्ये कोण शिल्लक राहत आहे? इथं कोण शिल्लक राहत आहे? के वाला सुद्धा एकटाच आहे. 3yk कॅप. समजलं? इकडच्या साईडला जे वेक्टर आहे त्याला मी इथं ऍज इट इज लिहितो. मायनस 2i कॅप. समजलं? आता इथनं महत्वाचं, हे 2 वेक्टर इक्वल आहेत ना. मग
if vectors are equal then their coefficients are also equal. वेक्टर इक्वल जर असेल तर त्यांचे कोएफिशिएंट सुद्धा कशा असायला पाहिजे बळा? काय लागलंय? कोणत्या पण दोन लोकांना सॉल्व्ह करायचं तर मी इक्वेशन तयार कसं करतो बघा. मी काय म्हणतो मग वेक्टर इक्वल आहेत, मग मी इथे काय म्हणणार बाय इक्वालिटी ऑफ वेक्टर. अरे आयचं कोएफिशिएंट किती आहे? मग इकडं आयचं कोएफिशिएंट किती आहे? एवढं कळालं. पहिल्यांदा कोणाला इक्वेट केलो? आयच्या कोएफिशिएंट्सला. आता जेच्या कोएफिशिएंट्सला करा. मी याला इक्वेशन काय म्हणतो बाळा? जेचं कोएफिशिएंट नाहीतर केचं सांगा. नाहीतर जेचं सांगताय का? सांगा. जेचं कोएफिशिएंट तिकडं कोण आहे? 2x मायनस 2y इज इक्वल टू इकडं जेचं कोएफिशिएंट किती आहे? देअरफॉर मी इथं काय करू दे x मायनस y इज इक्वल टू किती येतंय? अरे दोन्ही साईडला 2 ने डिवाइड केलो. ह्याला इक्वेशन काय म्हणू दे? अँड लास्ट आता के ला कोएफिशिएंट तिकडे के चं कोएफिशिएंट किती आहे? इकडे के चं अरे इथं तर केच नाहीये म्हणजे किती आलं? मग इथं y ची किंमत किती येते बाळा? 0. समजलं? आता मी काय म्हणतो त्याच्याकडे नीट लक्ष. इक्वेशन 1 मध्ये y ची किंमत किती आली? -2. इथं y ची किंमत किती आली? अरे y च्या 2 व्हॅल्यू येणं पॉसिबल आहे का? का पॉसिबल नाही? अरे लवकर का पॉसिबल नाही? कारण काय? काय म्हणलं? अरे सांगा लवकर. हा? अरे तसं काय संबंध? कोपलनरचं त्याचं. वायच्या 2 किमती काय नाही. अरे मगाशीच सांगितलं बाळा वी आर हॅव्हिंग द लिनियर इक्वेशन. लिनियर कॉम्बिनेशन म्हटलं ना, मग लिनियर कॉम्बिनेशन जर असेल तर त्यांच्या व्हॅल्यूज किती असतात? 1. क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल तर मग समजलं? मग मी काय म्हणू पुढे सांगा. फ्रॉम 1 and 2 लवकर काय म्हणू दे? y has 2 different values. बरोबर? हेन्स किंवा मी असं पॉसिबल आहे का? इट इज इम्पॉसिबल. देअरफॉर कळायला लागलंय? बरं एका कोणत्या पण 2 लोकांना सॉल्व्ह करा. तिसऱ्यामध्ये पुटअप करायचं. कळायला लागलंय? पण इथं झालंय काय मला तोंडीच लगेच सापडायला लागलाय ना सॉल्व्ह करायची गरजच नाही. मग y चे 2 व्हॅल्यू असणं पॉसिबल आहे का? मग अरे y च्या 2 व्हॅल्यू असणं पॉसिबल नाही तर AB बार इज एक्सप्रेस्ड ॲज अ लिनियर कॉम्बिनेशन ऑफ AC बार अँड AD बार ऑर नॉट? नाही एक्सप्रेस करू शकत. काय लागलंय? मग लिनियर कॉम्बिनेशन नसेल तर तुमचे पॉइंट्स कोप्लेनर असतील का? नाही. सांगा लवकर चला. देअरफॉर मी डायरेक्ट लिहितो. देअरफॉर काय म्हणू दे? कॅपिटल A, कॅपिटल B, कॅपिटल C अँड कॅपिटल D आर काय झालं बाळा? नॉन कोप्लेनर. समजलं? कोप्लेनर कधी असले असते? कोप्लेनर कधी असले असते? इथलं y सेम आहे. ही y ची व्हॅल्यू इथं पुटअप केलो. काय लागलंय? आता ह्या y ची व्हॅल्यू इथं y म्हणलं y वरूनच डायरेक्ट कळालं. काय करायचं कधी पण आता कन्सिडर करा मला इथं कोणते तर वेगळे इक्वेशन भेटले मला. इथं x + y = 1 म्हणलं, इथं x - y = 3 म्हणलं. ह्या दोघांना सॉल्व्ह केलो. कोणाला? इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ला. ह्या दोघांना सॉल्व्ह केल्यानंतर x आणि y ह्या दोघांच्या व्हॅल्यू मिळतात का नाही? मग हे मिळालेले व्हॅल्यू मी तिसऱ्यामध्ये पुटअप करणार. आणि तिसऱ्याच्या LHS मध्ये पुटअप केल्यानंतर तिसऱ्याचं RHS यायला पाहिजे. जर आलं तर कोप्लेनर, नाही आलं तर नॉन कोप्लेनर. तसलं एक्झाम्पल पुढं आहे. ओके लिहून काढता.